नमस्कार, मी कॉम्रेड पी जी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे साहित्य दिग्रास. मित्र, दारवा पंचायत समिती कार्यालयासमोर, शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर अन्न सत्याग्रह उपोषण, अन्न त्यागाने आमरण उपोषणाला बसलेले आहे. शिक्षकाच्या प्रश्नासाठी, शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना दारवा या संघटनेचे कार्यकर्ते आमरण उपोषणाला पंचायत समिती दारवा शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या समोर बसलेले आहेत. काल दिनांक 17 रोजी आम्ही पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्याच्या या तहसील आणि पंचायत समितीच्या मुख्य द्वाराच्या तिथे आमरण अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहोत. हे उपोषण करण्यात मागचं उद्देश हाच आहे की शासनाच्या जो आरटीमध्ये जो पाल्यांना म्हणजे लहान मुलांना जे शासनातर्फे मोफत शिक्षण दिले जाते आणि RTEद्वारे 25% हे खाजगी शाळा असो त्यांना 25% मोफत शिक्षण देण्याकरिता सर्व पाल्यांना शासन हे त्या संस्थेला ज्या जिथे ॲडमिशन मोफतमध्ये झाल्या असेल त्या कायद्यानुसार त्यांना संपूर्ण निधी दरवर्षी शासनातर्फे मिळत असते. परंतु एवढा स्पष्ट GR असूनसुद्धा जे खाजगी संस्था चालक आहे ते फी म्हणजे जे प्रवेश आहे ते मोफत घेतात, परंतु जे पाल्यांना लागणारा पाठ्यपुस्तक आहे, वही पुस्तक पेन आणि जे शाळेचा गणवेश आहे याचे मात्र पैसे ते पालकाकडून वसूलले जात आहे. प्रत्येक पालकाकडून ते दरवर्षी या दोन्ही याचं जर बेरीज मारली तर सुमारे 8,000 रुपये प्रत्येक पर कॅन्डिडेट पालकाकडून ते वसूलले जात आहे. आणि एका पाल्याचे 8 वर्षाचे जर पकडले तर सुमारे 80,000 रुपये या पाल्याचे मोफत शिक्षण असतानासुद्धा RTEमध्ये प्रवेश असतानासुद्धा या पालकाकडून आर्थिक लूट केल्या जात आहे. या अन्यायाविरुद्ध आम्ही हा उपोषण पुकारलेला आहे की या RTEमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना जे पुस्तक आहे आणि पेन वही आहे आणि जे गणवेश आहे हा सुद्धा RTE ॲक्टनुसार मोफत देण्यात यावा ह्या मागणीसाठी आम्ही हे उपोषण यावेळेस करत आहोत. तुमचं म्हणणं असं आहे की फी मोफत झाली तर त्याबद्दल पुस्तक वगैरे बी ते मोफत द्यायचं. त्या संपूर्ण 2012च्या RTE ॲक्टमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आमच्याकडे जाहीर त्याचा GR आहे, कायदा आहे. या कायद्याच्या आधारेच आम्ही शासनाला मागणी करत आहोत आणि त्या जे शिक्षण प्रशासन आहे आणि संस्थाचालक आहे यांना आम्ही त्या जे GRमध्ये आहेत तेच एक रास्त मागणी आम्ही करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही उलट दुसरी कोणतीही आमची मागणी नाही. जे शासनाने देऊ केलेलं आहे ते आम्हाला आमच्या पाल्याला संस्थाचालकांनी द्यावं हीच आमची इच्छा आहे. निवेदन दिलं का तुम्ही? आम्ही 9 तारखेला दिलं होतं. 9 तारखेला जे गट शिक्षण अधिकारी आहे यांना निवेदन दिलं होतं. त्यानंतर त्यांनी 7 दिवस कुठलीही पावले उचलले नाही आणि शेवटी आम्ही निवेदनात नमूद केलं होतं की 7 दिवसात तुम्ही त्वरित ॲक्शन घ्यावी, या संस्थाचालकांना हे द्यावं, एक नोटीस द्यावी. परंतु 7 दिवस हे शिक्षण प्रशासन झोपी गेलं होतं आणि आखरीच्या दिवशी 7व्या दिवशी त्यांनी संपूर्ण संस्थाचालकांना शोकाज नोटीस इश्यू केली आणि त्यानंतर आमचा जो अल्टिमेट होता 7 दिवसाचा दिलेला तर 7 दिवस संपल्यानंतर आम्ही इथे उपोषणाला बसलो आणि आता हे आमचं आमरण उपोषण इथे कंटिन्यू सुरू आहे. या 7 दिवसात तुम्हाला कोणीतरी भेटायला आला का, राजकीय वगैरे? राजकीय तसं पाहिलं तर सगळ्यात पक्षाचे BJP असेल, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असतील, काँग्रेसचे असतील, सगळेच आणि जे सर्वसामान्य नागरिक आहे ज्यांना हे समजत आहे आणि जे पालक वर्ग आहे ज्यांचे विद्यार्थी म्हणजे RTEमध्ये ज्यांना प्रवेश झाला त्या पालक येऊन इथे भेट देऊन तेही आपला फावलेला वेळ इथे घालवत आहे. या सर्वांचा पाठिंबा या कारण कायद्यात आम्ही त्यांना जाहीर कायदा हे दाखवत आहोत GR आणि त्यांना ते लक्षात येत आहे की हे कुठंतरी अन्याय होत आहे आणि आमची बाजू कुठंतरी योग्य आहे. बरोबर आहे, बिलकुल बरोबर. बोला भाऊ, तुम्ही आता काय नाव तुमचं? नमस्कार, मी प्रशांत भाऊराजी सुरस्कर, विदर्भ उपाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना.
आमच्या आता रविभाऊंनी जे तुम्हाला सांगितलंच आहे, पण मी थोड्याशा माझ्या काही शॉर्ट चालेल मागण्या चालेल आहेत बिलकुल. तेवढ्या मी तुम्हाला सांगतो. हो आमच्या ज्या मागण्या आहेत ना, दारव्हा तालुक्यातील शाळांची तात्काळ चौकशी करून शाळा स्तरावर लागण्यात आलेली खाजगी पब्लिकेशनची पुस्तके व अभ्यासक्रम तातडीने रद्द करण्यात यावा आणि शाळांमध्ये केवळ व केवळ NCERT आणि SCERT या अभ्यासक्रम शिकवला जावा. त्याच्यानंतर दुसरी आमची अशी मागणी आहे की RTE अंतर्गत प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना येत्या 7 दिवसाच्या आत मोफत गणवेश, अधिकृत पाठ्यपुस्तके, NCERT SCERT चे जे पाठ्यपुस्तके असतात ते आणि वह्या लिखाण साहित्याचे संच विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे असे कडक आदेश शिक्षण विभागाने संस्था चालकांना द्यावे. बरोबर. त्यानंतर आहे तिसरा आमचा एक मुद्दा आहे, ज्या शाळांनी पालकांकडून गणवेश, खाजगी पुस्तके व लिखाण साहित्यपोटी बेकायदेशीर पैशाची वसुली केलेली आहे ती सर्वच्या सर्व रक्कम त्वरित पालकांना परत करण्यात यावी. ही आमची एक म्हणजे मागणी आहे. त्यानंतर एक चौथी अशी एक मागणी आहे, कायद्याचे सर्रास उल्लंघन करून पालकांची आर्थिक लूट व वसुली ज्या संस्थांनी केलेली आहे त्याची तात्काळ चौकशी करून त्याची मान्यता रद्द करण्यात यावी. हे आमची चौथी मागणी आहे. ह्या आमच्या 4 मागण्या आहेत. ह्या शिक्षण विभागाने आमच्या 4 मागण्या पूर्ण कराव्या. तेव्हा आम्ही ह्या जर 4 मागण्या आमच्या पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषण सोडायला तयार आहोत. बरं, ठीक आहे, धन्यवाद. हो दिल्ली आणि नाम पूछ 17 जुलै 2026 पासून त्यांचं अन्नत्याग उपोषण चालू आहे. त्याकडे प्रशासन हायगाई करत आहे, हलगर्जी करत आहे. आणि त्यांचा प्रश्न कोणता आहे मित्र? अहो, सत्ता यायची सत्ता, भाजप सैनेची सत्ता आहे याने. आणि आमचे पालकमंत्री आमच्या जिल्ह्यातले संजय भाऊ राठोड, त्यांचं मतदारसंघ आहे. मोफत शिक्षण म्हणते सरकार, सरकार आपल्या दारी म्हणते मोफत शिक्षण. कुठं मोफत शिक्षण आहो? एका विद्यार्थ्याकडून, एका मुलीकडून, एका मुलाकडून हे पहिल्या वर्गापासून तर 8वी पर्यंत मोफत शिक्षण म्हणतात. आणि त्यांच्यासाठी 8,000 रुपये दर महिन्याला 8,000 रुपये त्यांच्या घेतल्या जाते. त्यांचा ते खाजगी शाळामध्ये सगळे तिथं लूट चालू आहे, लूट दारव्यामध्ये. त्यासाठी आम्हाला आणि दारव्यामध्ये ते उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी लोक. त्याकडे ते खाजगी शाळा असो की सरकारी शाळा असो, विनामूल्य शिक्षण म्हणजे विनामूल्य शिक्षण पाहिजे. आणि त्यांना आमच्या जिथून तुम्ही दप्तर घ्या, आमच्या तिथून तुम्ही युनिफॉर्म घ्या, आमच्या तिथून तुम्ही वह्या पुस्तक घ्या, हे टेंबू लावायला नाही पाहिजे. हे अख्ख्या जिल्ह्यातली, अख्ख्या महाराष्ट्रातली हकीकत आहे, परिस्थिती आहे. मग घरची म्हणते देवा देवान बाहेर चिले चोळी शिवा, काय मजा आहे त्याच्यात? नाही, घरचं पाहा, तुमचं मतदारसंघ पाहणं पहिले, तुमचं पहिले आपलं पहा. दिग्रस मतदारसंघ, दारवा, दिग्रस, नेर पहा ना, तुमचं सांभाळा ना, इकडे लक्ष द्या ना. लोकांना उपोषण करण्याची पाळी येत आहे. मेलं तरी चालते म्हणतात केंद्र सरकार म्हणते. जंतर मंतरवर उपोषण चालू आहे. आजचा 18वा दिवस आहे, त्या माणसाचा 19वा दिवस आहे. आणि त्यांचे ते मंत्री म्हणतात आम्हाला परवा नाही, आम्ही तोडजोड करत नाही. अहो, महात्मा गांधीने अन्न सत्याग्रह केलेला आहे, नेहरूजीने अन्न सत्याग्रह केलेले आहे. भारी भारी नेहरूजीने केले, तुमचे नेताजी सुभाषचंद्र बोस भारी भारी नेते, महापुरुष बाबासाहेब आंबेडकरांनी अन्न सत्याग्रह केलेले आहे. परंतु तडजोड करत होते ते, तडजोड. त्यांचे अन्न सत्याग्रहाचा अर्थ काय? अरे प्रश्न सोडवा, मार्गी लावा, प्रशासनावर, शासनावर प्रेशर आणा आणि तडजोड करून त्याचा प्रश्न मार्गी लावा, त्या मागणीची पूर्तता करा. एवढं नाही पाहिजे. केंद्र सरकार हे सरकारच तसं आहे, तडजोडीचा विषयच नाही म्हणते. आम्ही त्याला बसा म्हणलं का म्हणते. म्हणून सांगायचं आहे, म्हणून आपल्या इथे GR आहे आपल्या राज्याचा, राज्य सरकारचा. शिक्षण फ्री असलं पाहिजे, शिक्षण फ्री आणि माफ मुक्त शिक्षण असलं पाहिजे. त्यांना लागणाऱ्या त्यांच्या 8वी 10वी पर्यंत जे काय GR नुसार त्यांना मोफत मिळालं पाहिजे. युनिफॉर्म त्यांच्या वह्या, पुस्तक, बुक, फी नाही घेतली पाहिजे. यांच्याकडे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांनी
कलेक्टर साहेबांनी, जिल्हा परिषदच्या शिव साहेबांनी, गटविकास साहेबांनी, अधिकाऱ्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते चालू असलेलं दारुचं उपोषण तातडीनं त्यांचा प्रश्न सोडवण्यात यावा असे त्या क्रांती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना आपल्याला बाईट दिलेली आहे. मित्र, आपण ऐकत आहात. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणे शहर न्यूज, दिग्रास, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.